जणू रायगडाची शोभा. छान रुबाबदार दिसताय. आज पूजेला बसणार आहात तुम्ही बाळराजे? बाळराजे नाही, आता युवराज राजाराम राजे. युवराज राजाराम राजे. महाराणी साहेब, पूजेची सर्व सिद्धता झालेली आहे आमचे युवराजही तयार झाले आहेत. आणि आजच्या पूजेचा मुहूर्त हा लाखात एक आहे. उगाच नाही मी घाई केली. हो ना? अहो, असे मुहूर्त चुकवायचे नसतात. काय सांगावं, अशा मुहूर्ताच्या पूजेचे पुण्य युवराजांना मिळायचे आणि पृथ्वीचे सम्राट पद लाभायचे. म्हणून तर आम्ही सगळ्यांचा विरोध पत्करून पूजा करायचं ठरवलं. चांगलं केलं. असंच निर्भीड होत राहिलं पाहिजे तुम्ही. आम्ही निर्भीडच आहोत, पण महाराजांचा विचार करत असतो. त्यांचा विचार तर करायचाच, पण थोडा विचार युवराजांचाही करायचा. आता ही पूजा झाली की लोकांना कळेल युवराजांनी पूजा केली. दप्तरात नोंद होईल त्याची. मग दुसरा कार्यक्रम, तिसरा, असाच खुंटा बळकट होत जातो. पूजा अत्यंत शुभ ठरणार महाराणी साहेब. हो, शुभच ठरणार. कारण आम्ही देवाकडे मागणं मागणार आहोत. काय मागणार आहात? आबासाहेब आणि दादासाहेबांची भेट व्हावी आणि दादासाहेब गडावर लवकर परत यावे हे मागणार. ज्योत्या, घोडा तयार आहे. युवराज निघाला. होय. प्रगाड्या ज्योत्या, तू काय मसूद मालाला येऊ नगस. तू पुण्याला जा घरी. अरे 4 दिवस झाले म्हाताऱ्याचा सांगावा येतोय. दुखण्यानं हातरून धरलंय. जा तोंड दाखवून ये. अरे तसं नाही, तो दिलेर खान लई चवतळलाय. त्याची माणसं बी मागावर राहते. तुला तीच काळजी आहे ना? देवीच्या उत्सवात गर्दी आणि युवराज बेधडक गर्दीत शिरतील. मला बी ती तिळीची खुट्याची जत्रा आठवती. कशी मागणं कट्यार फेकली होती युवराजांवर. भैर, आता परत परत कशाला ती ईशाची परीक्षा? मी काय युवराजांची पाठ सोडणार नाही. लई काळजी वाटते र. आणि म्हाताऱ्याचं काय? त्यानं धोसरा काढलाय. एक भेटत नाही म्हणून रडतोय. अरे जा पुण्याला. ती विचारती करून युवराजांनी माघारी आणून सोडलं म्हणजे मी बिनगोर. अरे काय ज्योत्या, का सांगू युवराजांनी? अरे रायप्पा, बोलशील पाया पडतो तुझ्या. असं काही करू नको. निघायचं? जी. मसूद मालाच्या वाटेवर नजरबाज पाठवलेत ना? जी. चला, रयतेचा खोळंबा नको, वाट बघत असते. पाटील पाटील, युवराज वाय म्हणाल. काय भाई म्हणाला? अरे मर्दांनो, युवराज भाई म्हणाला. आता येणार आपल्या मसूद माल्यात देवीच्या आरतीला. शंभूराजे, क्षमा असावी महाराज. युवराज गडउतार झालेत. कधी? सणस जी, एवढं. आम्ही येतो आहोत त्याची वर्दी आली होती ना? होय महाराज, म्हणूनच आम्ही दरवाजाजवळच बसून होतो. मुजरा महाराज. सरनोबत युवराज महाराज,
युवराज मसूद मालला देवीच्या आरतीसाठी गेले ती. देवीची आरती? होय, जात नव्हते, नाहीच म्हणत होते. म्हणले महाराज येणार, आम्ही गड उतरणार नाही, चुकामुक होईल. पण गेलेच शेवटी. महाराज ते गायकवाड पाटील मंडळी ऐकायलाच तयार नव्हते. म्हणले युवराजांच्या हातनच आम्हाला देवीची आरती करायची. तरण्यापण पोरासनी बी युवराजासनी बघायचंय. आया बाया बी आस लावून बसले ती. मग मलाच वाईट वाटलं. मीच समजवलं त्यासनी. म्हटलं असं रयतेला नाराज करू नका, त्यांचा मान राखा. मग वय नाही म्हणता म्हणता तयार झालं. पण जाताना मला म्हणले, मामासाहेब तुम्ही मागं थांबा, आबासाहेब आले रे आले की आम्हाला तातडीनं कळवा, आम्ही ताबडतोब गोड्यावर मान ठोकू. असं? वय लय अधीर झालेत व तुम्हाला भेटाया. जीव इथंच ठेवून गेले ती. लगेच सांगावं धाडतो. नको, उगाच त्यांचं धांदलीत येणं होईल. त्यापेक्षा आम्हीच वाट बघू. आणि तसंही रयतेसाठीच गेलेत ना. आम्हाला आनंदच आहे याचा. सन्मुगत युवराज आले की आम्हाला खबर द्या. जी महाराज. शंभूराजे मोगलाईत गेले, पण तरीही महाराजांना त्यांच्याबद्दल प्रेम. वय हो, आज त्या ठिकाणी दुसरा कोणी असताना तर त्याचा कडेलोट होऊन पार भुगास आला असता. तेच कळणं झालंय, महाराज एवढं गप का? जादू, मोहिनी विद्या. आता हेच बघा ना, आग्र्याला महाराजांच्या पलंगावर जाऊन तुम्ही झोपलात, म्हणजे मरणाच्या दाढेत जाऊन बसलात. त्यामुळेच महाराज सुखरूप आले, पुढे छत्रपतीही झाले. त्या मोबदल्यात तुम्हाला काय मिळालं? काही नाही. पण केवढी तुमची हिंमत, केवढी निष्ठा, त्यात पुन्हा तुमच्यात शहाजी राजांचं रक्त. पण तरीही नशिबी दोडक्यासारखं लोंबकळणं. तसं महाराजांनी काही कमी केलेलं नाही. अहो, ज्याला पुष्पक विमान द्यायचं त्याला पालखी दिली. एवढ्यानं होतं का? अहो, महाराजांनंतर खरा मान तुमचा. पण आज निष्ठेला तिष्ठत बसावं लागतं आणि सच्च्या माणसाला फितुरांना मुजरा करावा लागतो. हिरोजीराव, वाईट वाटतं तुमचं. हिरोजी देवा, महाराज थकल्यासारखं झाल्यात नाही. युवराजांनी थकवलंय बघा छत्रपतींना. देवा घ्या, चिमटभर घ्या, ओढा. शंभूराजांचं बाप होणं म्हणजे तापच. तर काय. पोरावं, युवराज आला की त्यांचं चंगी स्वागत करायचं. पाटील, माल फाट्यापासून देवळापातर फुलाची पायघडी टाकल्या. आणि शिंब्या असं वाजलं पाहिजे की नुसतं ऐकत राहावं असं वाटावं. बघाच तर. पोरावं, डोल लेजिम हलग्या शेकून घ्या बघू. आम्ही तयार आहे.
युवराज युवराज आपल्याला ह्या वाटेला जायचं आहे. या वाटेला माले आहे. आणि या वाटेला पुनाळ, बरोबर? वय पुनाळ. पर आपल्याला देवीच्या आरतीला जायचं आहे. पुनाळ्याला काय काम आहे? आहे, पुनाळमध्ये आमचं काम आहे. युवराज ज्योतिजी, तू आमच्या मागोमाग घोडा धर फक्त. रायप्पा चल. जी. राया हा? तू काय बोललास? आता हाय का, आपण दोघं संगटच आहे ना. असल काहीतरी दुसरं काम. का मुद्दाम दुसऱ्या रस्त्याने देवीच्या आरतीला? वागताव तसंच असल. बरं अजून कसं आलं नाही युवराज? सांगावं तर कावाच आलाय. ए तू असं कर, माझं घोडं घेऊन जा आणि पुढं पातूर जाऊन ये. जा बघून ये जा. बरं आंबेराव, जी महाराज, काय हवं? शंभूराजे. शंभूराज म्हणजे? म्हणजे शंभूराजे कुठे गेलेत? कोणत्या गावी? ते मसूद माल गावाला गेलेत ना? मसूद माल. होय. चला आपण देखील त्या गावी जाऊया. असं अचानक? हा, म्हणजे आपल्यालाही देवीच्या दर्शनाचा लाभ होईल. आपण तुमच्या सुरक्षेची काहीच व्यवस्था नाही. आंबेराव, अहो ते गाव स्वराज्यात पडतं. तिथली रयत आपली, माणसं आपली. तिकडे सुरक्षा हवी आहे कशाला आणि कोणासाठी? आपण तिकडे गेलो तर माणसं आपल्या भोवती कडा करून उभी राहतील. त्या निमित्तानं देवीचा आणि गावाचाही आशीर्वाद मिळेल. युवराज तर कवाच पोचला असतील तिथं. नाही, आमच्याकडून धीर निघत आहे आता आंबेराव. कधी एकदा आमच्या शंभूबायाला बघतोय असं झालंय आम्हाला. खरंच सांगतो, आज आम्ही इथे छत्रपती म्हणून नाही आलेलो. आम्ही इथे आलोय ते केवळ एक बाप म्हणून, आमच्या शंभूबायांचा अभाव म्हणून. जेव्हा पाहिजे तेव्हा आपला मुलगा न भेटणं ही एक मोठी शिक्षा. आपल्याच काळजानं आपल्याला सुलकावणे देणं मोठी आंबेराव. तुम्ही एका आतड्याचे बापले. भेटल्या बिगर चेन पडणार आहे थोडीच तुम्हाला. चला चला. युवराज, हे आमचं पुनाळ मधलं काम. युवराज, तुम्ही मला माझ्या गावी, माझ्या घरी आणलं. तुम्हाला कसं समजलं? ज्योत्याकडे जी भावना आमच्या मनात होती तीच तुझ्याही मनात होती ना. कोणची भावना युवराज? आपल्या जन्मदात्याला भेटण्याची. युवराज, आपल्या दोघांच्या मनातली आस एकच होती. फक्त तू कर्तव्यापोटी, आमच्या काळजीपोटी काय बोलला नाहीस, एवढंच. धन्यवाद. तुम्ही माझ्या मनाली तगमग झाली. त्याची वाट बघणाऱ्या बापाला भेटण्यासाठी काळजात काय कालवा कालव होती हे आम्हाला ठाऊक नाही. वय आमची भेट होत नाही, निदान तू तरी भेट. ज्योतिजी, त्यांच्यामुळं तू आज आहेस. त्यांनी खस्ता खाल्ल्या म्हणून तू आहेस, हे विसरू नकोस. निघतो आम्ही. युवराज, घरी चाल. आपल्या पायाची पाय धुऊ जा. पुन्हा कधीतरी. ही वेळ आमच्या पाहुणचाराची नाही, वडिलांची काळजी घेण्याची. जा भेटणार, 2 घास खाऊ घाल, कुंभीमाईच्या पाण्यानं आंघोळ घाल, आणि त्यांना बरं वाटलं तर मग ये. रायप्पा जी. हे ठेव. आणखी लागलं तर हक्काने मागून घे. आम्ही थांबलो असतो पण आरतीचा खोळंबा होईल. निघतो. जी, मी बी थांबणार नाही. लगोलग येतो. अजिबात घाई नाही.
ज्योताजीकडे सगळं विसरायचं, पण बाप नाही विसरायचं. त्याला भेटण्यानं, जवळ बसण्यानं, मायेनं विचारपूस करण्यानं तो कंसाळतो, कोंबारतो. त्याला नाही विसरायचं. त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये आपण सुख होऊन व्हायचं. निघतो. हंबीरराव. जी महाराज. शंभूराजांची भेट होईल ना? नाही म्हणजे युवराज असतील ना तिकडे? सर्व कुठं जात्या? ही बी फसकत माझ्यामुळेच झाली बघा. कसे भेटतील ना? कसे बघतील? कसे दिसतात होते? अक्षय तुमच्या माझीच. दाढी ठेवली? होय, पण तुमच्या परीस कमीच. काय काय बोलतात आमच्याबद्दल? बोलतात कुठलं हो? तुमची आठव काढत्यात, डोळं डबडबत्यात. निवाड्याच्या प्रकरणानंतर नाराज असावेत आमच्यावर. नाही नाही, एक बाप म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहत नाही असं तर नाही ना वाटत आहे का? अहो, असं अजिबात नाही. युवराज शंभूराजांचा, युवराज शंभूराजांचा, युवराज शंभूराजांचा, युवराज शंभूराजांचा. युवराज, आरती सुरू करूया. जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदा गर्भ संभव कुमारी इंदिरा रमण सहोदरी चंडिके अंबिके. जय जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदा गर्भ संभव कुमारी इंदिरा रमण सहोदरी चंडिके अंबिके. आई भवानी, आम्ही तुझ्या समोर उभे आहोत, पण आम्हाला आस लागलीये ती आबासाहेबांची. तुझ्या डोळ्यात आम्हाला आमच्या आबासाहेबांचे डोळे दिसताय. पोचले असतील ना आबासाहेब गडावर? आम्हाला शोधत तर नसतील? आम्ही सामोरे गेलो नाही म्हणून नाराज तर झाले नसतील ना? आई भवानी, कृपावंत हो, कृपा कर आणि आमची भेट घडवून आण, लवकर घडवून आण. जीव शिव दोन्ही बालके अंबे त्वा निर्मिले कौतुके. अंबे त्वा निर्मिले कौतुके. आई, आमचं मन तबकातल्या कापरासारखं पेटून उठलंय. बंद दाराआड मसलत ठरली होती, पण आमच्या हातून उतावळेपणा झाला. आम्ही दिलेर खानाच्या छावणीत गेलो उत्तर दिग्विजयासाठी, पण ते स्वप्न सोडून यावं लागलं. आता भेटल्यावर आबासाहेब काय म्हणतील? रागावतील आमच्यावर? रागावले तरी चालतील, पण आम्ही भेटणार. आग्र्याहून आल्यानंतर जशी मिठी मारली होती तशी आम्ही कडकडून मिठी सुद्धा मारणार. मिठी मारू देतील, घेतील कवेत, फिरवतील आमच्या पाठीवरून हात. आई भवानी, मन अवघडून गेलंय आमचं, आम्हाला बळ दे. शंभूबाई,